हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं अमिताज फॅशन या चॅनेलवरती. मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज बघणार आहोत आपण बॅक साईडचा बोटनेक ब्लाऊज डिझाईन गळा. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर ह्या ब्लाऊजचं माप आहे, छातीचं माप आहे 40 इंच आणि आता आपण पूर्ण उंची टाकून घेऊया. तर याची पूर्ण उंची आहे 14.5 इंच. तर मी इथं शिलाई मार्जिनसाठी 1 इंच एक्स्ट्रा वाढवून म्हणजेच पूर्ण उंची घेतलेली आहे 15.5 इंच. इथे शोल्डर घेतलेले आहे 7.5 इंच, मुंडा घेतलेला आहे 7.5 इंच आणि छातीचा चौथा भाग प्लस 2 शिलाई मार्जिन असे 12 इंच इथे घेतलेले आहेत आणि कमरेलाही सेम तेच माप ठेवलेलं आहे. आता इथं आपण गळ्याची शोल्डरचं माप टाकूया 3.25 इंच. त्यानंतर गळा उंची टाकलेली आहे 3.5 इंच आणि गळा रुंदी इथे ठेवलेली आहे मी 4 इंच, 4.25 इंच. आणि यानंतर या पद्धतीने एक बॉक्स करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला बोट नेकचा शेप देऊन घ्यायचा. या पद्धतीने बोट नेकचा शेप देऊन घेतलेला आहे. यानंतर खालच्या बाजूला आपण इथे घेतलेलं आहे 1.5 इंचावर एक खूण केलेली आहे. बॉटमच्या बाजूने 2.5 इंचावर खूण केलेली आहे आणि गळा रुंदी इथे टाकलेली आहे 4.5 इंच. वरच्या बाजूलाही गळा रुंदी टाकून घेतलेली आहे 4.5 इंच आणि या पद्धतीने बॉक्स तयार करून घेतलेला आहे. यामध्ये आपल्याला गळ्याचा एक शेप देऊन घ्यायचा आहे. तर मी इथे असा पान शेप गळ्याचा देऊन घेतलेला आहे या पद्धतीने. आता जो गळा आपण ड्रॉ केलेला आहे तो गळा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर सुरुवातीला मी वरच्या बाजूने जो बोट नेक तयार केलेला आहे तो कटिंग करून घेते आणि मधूनही जो आपण गळ्याचा आकार शेप दिलेला आहे तो कट करून घेतलेला आहे आणि पूर्ण आपण गळा कट करून घेतला आहे मध्यातून. आता गळा कट करून घेतल्यानंतर तेच पार्ट आपण मेन फॅब्रिकवर ठेवलेले आहे आणि मेन फॅब्रिक ही मध्यातून कट करून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, एका पार्टवर मेन फॅब्रिकवर अस्तरची एक बाजू ठेवायची आणि दुसऱ्या मेन फॅब्रिकवर अस्तरची दुसरी बाजू ठेवायची. व्हिडिओत तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपल्याला पहिल्यांदा मेन फॅब्रिक ठेवायचं आहे, त्यावर अस्तरची एक बाजू ठेवलेली आहे आणि गळ्याला व्यवस्थित आपण ज्या पद्धतीने शेप दिलेला आहे त्या पद्धतीने शिलाई करायची आहे. अगदी 1.5 इंचाचं मार्जिन सोडून पूर्ण गळ्याला इथे मी शिलाई केलेली आहे. या पद्धतीने आता जे एक्स्ट्राचं कापड गळ्यामध्ये आलेलं आहे ते आपल्याला कट करायचं आहे. मेन फॅब्रिक जे एक्स्ट्राचं आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे जे गळ्याच्या आतमध्ये आहे आणि यानंतर मग आपल्याला छोटे छोटे कट देऊन गळा पलटी करून त्यावर एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. तर गळा पलटी करताना तो व्यवस्थित पलटी करून घ्यायचा. इस्त्री फिरवून घ्यायची थोडीशी म्हणजे काणे कोपरे व्यवस्थित आपले दिसतात आणि त्यावर आपल्याला एक किनारीने शिलाई मारून घ्यायची, दाब शिलाई. यानंतर चारी बाजूने आपल्याला मेन फॅब्रिकला अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे म्हणजे शिलाई देऊन घ्यायची आणि शिलाई केल्यानंतर जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर इथे आपला एक पार्ट तयार झालेला आहे. आता आपण दुसरा पार्ट सेम याच पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे. सुरुवातीला मेन फॅब्रिक ठेवलं, त्यावर अस्तरचं कापड ठेवलं आणि आता पूर्ण गळ्याला आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. तर याच पद्धतीने जसं आपण पहिला पार्ट शिवला त्याच पद्धतीने दुसरा पार्टही आपण तयार करून घेत आहोत. तोपर्यंत तुम्ही चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला आपल्या नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटनही दाबा जेणेकरून काय होईल की आपल्या नवनवीन व्हिडिओ मी आपल्या चॅनेलवर अपलोड करत असते त्या तुमच्यापर्यंत येतील आणि तुम्हाला त्या बघायला मिळतील.
आणि व्हिडिओ तुम्हाला आवडत असल्यास जास्तीत जास्त लाईक करत चला, शेअर करत चला, कमेंट करत चला आणि आपल्या चॅनेलला सपोर्ट करत चला. तर आता इथे आपले दोन्ही पार्ट आपण जॉईन करून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपला आता हा गळा तयार करून झालेला आहे. पण आता ह्याला हुक आणि लूप पट्टी आपल्याला करायची आहे. तर हुक लूप पट्टी करण्यासाठी 1 इंचाचं अस्तरचं कापड आणि 1-1.5 इंचाचं मेन फॅब्रिकचं कापड मी इथे कट करून घेतलं आहे. या पद्धतीने आपल्याला आता उजव्या बाजूला लूप पट्टी करायची आणि डाव्या बाजूला हुक पट्टी करायची आहे, कारण ही बॅक साईड आहे. तर या पद्धतीने मी इथे मेन फॅब्रिकचं कापड घेतलेले आहे आणि ते 1.5 इंचाची पट्टी या पद्धतीने दुमडून घेतलेली आहे. ही झालेली आहे आपली लूप पट्टी. आता आपल्याला हुक पट्टी करायची. तर हुक पट्टीसाठी मी अस्तरचं कापड वापरते आणि इथे अस्तरचं कापड आपण 1 इंच लांबीचं घेतलेलं आहे. 1 इंच रुंदीचं आणि 3 इंच लांबीचं घेतलेलं आहे. म्हणजे जेवढी आपली पट्टी हुक पट्टी जेवढी करायची तिच्यापेक्षा एक्स्ट्रा 1 इंच आपल्याला घ्यायची आहे. तर या पद्धतीने आपण हुक लूप पट्टी इथे करून घेतलेली आहे. आता आपल्याला ह्या दोन्ही साईडला कमरपट्टी ही लावून घ्यायची आहे. तर कमरपट्टी लावण्यासाठी पहिल्यांदा आपण दोन्ही साईड एकदा चेक करून घेऊ. वर खाली असतील तर थोडासा आपण कट करून घेणार आहोत. या पद्धतीने चेक करून घ्यायचं का पट्ट्या आपल्या व्यवस्थित बसल्या आहेत की नाही. आता इथे पट्ट्या आपल्या व्यवस्थित आहेत, म्हणून मी इथं कमरेच्या ज्या काही पट्ट्या आपल्याला लागतात त्या लांबी 1/2 इंच रुंद आणि 1/2 इंच लांबीला एक्स्ट्रा आणि 1.5 इंचापर्यंत ही पट्टी काढून घेतलेली आहे. आणि ही पट्टी शक्यतो अस्तरची मी इथं वापरते. तर अस्तरच्या अशा 2 पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि अस्तरची पट्टी ही आपल्याला कमरपट्टीसाठी वापरायची आहे. तर दोन्ही कमरेच्या बाजूला आपण या अस्तरच्या पट्ट्या या पद्धतीने लावून घेणार. एक शिलाई करायची, त्यावर दाब शिलाई करायची आणि त्यानंतर हे कापड आतल्या बाजूने पूर्णपणे दुमडून घ्यायचे आणि त्यावर एक शिलाई देऊन घ्यायची. तर अशा पद्धतीने आपल्या दोन्हीही कमरपट्ट्या लावून झालेल्या आहेत आणि आपला बॅक पार्ट हा पूर्ण तयार झालेला आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त कमेंट करा आणि चॅनेलला अजूनही आपल्या सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सपोर्टही करा. तर कसा वाटला हा बॅक नेक डिझाईन तुम्हाला, बोट नेक, तर नक्कीच मला सांगा आणि भेटू आपण पुढच्या नवीन अशा छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चला बाय बाय आणि व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद. तर ब्लाऊजचा पूर्ण लूक ही तुम्हाला दाखवते. पूर्ण ब्लाऊज फायनल तयार झाल्यानंतर तो इतका सुंदर दिसत आहे. त्याची फिनिशिंगही खूप सुंदर आलेली आहे आणि तो कस्टमरला खूप परफेक्टरित्या बसलेला आहे. तर नक्कीच तुम्हाला ही ब्लाऊज डिझाईन आवडली असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करणार आहेत. लाईक केल्याशिवाय जाऊ नका आणि सबस्क्राईब केल्याशिवायही जाऊ नका. तर चला भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. थँक्यू.